एक मागतकरीण होती. आपले तोंड लपवत मी रस्त्याच्या बाजूला भीक मागत होती. दिवसभरात एवढे पैसे कमवायचे की माझा उदरनिर्वाह त्या पैशांवर होत होता. एक दिवस अचानक मी पाहिले की एक बाई बाजारातून निघाली आणि रस्त्यावर येताच तिच्या खूप पोटात दुखू लागले. ती वेदनेने तडफडत होती. तेव्हा धावतच तिच्या जवळ गेली. तेव्हा ती माझ्या कानामध्ये म्हणाली, प्लीज मला मदत करा, माझ्या डिलिव्हरीची वेळ झाली आहे. तेव्हा मी लगेच त्या बाईला घेऊन माझ्या झोपडीमध्ये आली. काही वेळातच त्या बाईने एका बाळाला जन्म दिला. तेव्हा त्या महिलेला मी तिथे सोडून तिचे बाळ आपल्या चादरीमध्ये लपून तिथून मात्र पळ काढला. थोडी दूरवर गेल्यानंतर मी चादर बाजूला करून त्या बाळाचा चेहरा पाहिला. तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण माझ्या हातात तर माझे नाव गुंजा आहे. माझे काम लोकांकडून भीक मागणे होते. दिवसा मी भीक मागायचे काम करायचे. यामध्ये मला खूप चांगले पैसे देखील मिळत होते. परंतु आमच्यासारख्या भिकाऱ्यांना पैशाची एवढी जास्त हाव होती की कितीही पैसे आले तरी आम्हाला ते कमीच वाटत होते. दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा घरी यायचे तेव्हा अंथरुणावर पडल्या पडल्या झोपी जायचे. माझ्या नवऱ्याला पाहून माझा रागाचा पारा खूप चढत असे. त्यामुळे मी घरी येताच भांडी इकडे तिकडे फेकून देत असे आणि पतीबरोबर मी भांडण करीत असे की दिवसभर तू असाच पडून असतोस, काम देखील करत नाहीस. तू बघ, मी दिवसभर किती मेहनत करून भीक मागून पैसे कमावते, पण तुझ्या तोंडाला तर फुकटचे खायची सवय झाली आहे. तेव्हा माझ्या नवऱ्याला राग यायचा आणि तो झोपडीमधून बाहेर निघून जायचा. मग मी मागून आणलेले अन्न जमिनीवर बसून आरामात खात असे. आमचे खाणे गरिबांपेक्षा चांगलेच असते. त्यांच्या नशिबात चटणी भाकरी असते. परंतु देवाची आमच्यावर एवढी कृपा होती की आमच्या जिभेला नवीन पदार्थ चाखायला मिळत होते. आयुष्य असेच चालले होते. अशातच एक दिवस एक रहस्यमय घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली. रोजप्रमाणे मी माझे तोंड लपवत भीक मागत होती. तेवढ्यात माझी नजर बाजारामधून बाहेर पडणाऱ्या एका महिलेवर पडली. रस्त्यावर येताच ती महिला वेदनेने तडफडू लागली. मी लगेचच त्या महिलेच्या जवळ पोहोचली. तेव्हा ती हात जोडून मला विनंती करू लागली की ताई, प्लीज माझी मदत करा, माझ्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे. तिचे हे वाक्य ऐकताच मी तिला लगेच माझ्या झोपडीमध्ये घेऊन गेली. माझ्या 2 झोपड्या होत्या. एका झोपडीमध्ये मी मागून आणलेले सर्व सामान ठेवत असायचे आणि संध्याकाळ झाली की मी माझ्या दुसऱ्या झोपडीमध्ये आराम करण्यासाठी निघून जायची. काही वेळातच त्या महिलेने एका बाळाला जन्म दिला होता. तेव्हा मला लालच सुटली, म्हणून मी त्या महिलेला तिथेच सोडून तिचे बाळ आपल्या चादरीमध्ये गुंडाळून इथून पळ काढला. मला माहीतही नव्हते की ती महिला आयुष्यात पुन्हा मला मिळणार होती की नाही. त्यानंतर माझ्या आयुष्यात असे काही घडले होते की माझे आयुष्य बदलून गेले होते. मी त्या बाळाला जन्म घेऊन माझ्या दुसऱ्या झोपडीमध्ये आले. आल्यानंतर त्या बाळाच्या चेहऱ्यावरील चादर बाजूला करून मी त्या बाळाचा जेव्हा चेहरा पाहिला तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण माझ्या हातामध्ये असणारे बाळ तर खूपच विचित्र होते आणि ते रडतही होते. त्या बाळाला पाहताच जोरात किंचाळले. तेव्हा माझ्या आवाजाने माझा नवरा धावत पळत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, काय आहे हे? जेव्हा त्याने माझ्या हातातील बाळ पाहिले तेव्हा त्याला सुद्धा धक्काच बसला. तो म्हणाला, अगं मूर्ख बाई, तू हे काय उचलून घेऊन आली आहेस? मी माझ्या पाणावलेल्या डोळ्यांनी कधी त्या बाळाकडे पाहत होती तर कधी माझ्या नवऱ्याकडे पाहत होती. मग मी माझ्या नवऱ्याला शांत राहण्याचा इशारा केला आणि त्या बाळाला चादरीमध्ये गुंडाळून झोपडीच्या मागे असणाऱ्या कचरा कुंडीकडे घेऊन गेली आणि ते विचित्र बाळ तिथे फेकून आले. माझा नवरा माझी ही कृती पाहून शांतच राहिला होता. मग मी माझ्या नवऱ्याला बाजारामधून काही सामान आणण्यासाठी पाठवले. तो बाजारामध्ये निघून गेल्यानंतर मी झोपडीमध्ये झाडू मारून इकडं तिकडची कामं करू लागली, कारण मी माझ्या मनातून त्या बाळाचा विचार बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती. संध्याकाळी आम्ही दोघांनी मागून आणलेले अन्न खाल्ले आणि झोपण्यासाठी अंथरुणावर पडलो. परंतु आज कुत्रे खूपच भुकत होते. कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने मी थरथर कापत होती. माझी सत्संग विवेक बुद्धी मला आतून सतावत होती की काही वेळात ते कुत्रे त्या बाळाचे तुकडे करतील. तेव्हाच माझा नवरा म्हणाला, अगं बाई, आपण भिकारी लोक आहोत. आपण लोकांना आशीर्वाद देऊन पैसे घेतो, हे तू विसरलीस का? आपण केव्हापासून एवढे क्रूर झालो आहोत? एखाद्याच्या बाळाला त्याच्याकडून हिसकावून घेऊन कुत्र्यांसमोर फेकून देऊ लागलो आहोत. नवऱ्याचे ते बोलणे ऐकून मी थरथर कापू लागली. पटकन अंथरुणावरून उठली आणि एक मोठी काठी उचलून बाहेर पळत सुटली. माझा नवरासुद्धा माझ्या मागोमाग मोठी काठी घेऊन माझ्या मागे आला. कुत्र्यांना हाकलण्यासाठी माझ्याकडे एक मोठी काठी होती. आम्ही पटकन झोपडीच्या मागे धावलो. मी पटकन पुढे सरकली आणि त्या बाळाला उचलले. देवाच्या कृपेने ते बाळ अगदी सुखरूप होते. आत्तापर्यंत त्याला एक ओरखडाही आला नव्हता. मी त्या बाळाला घेऊन झोपडीत आले. मी त्याला अंघोळही घातली. त्यानंतर त्याला एका जाड कपड्यात गुंडाळले आणि त्याला माझ्याजवळ झोपवले. पण ते बाळ भुकेने रडू लागले होते. ते बाळ खूपच अशक्त वाटत होते.
त्या बाळाच्या पाठीमागे मला एक मोठी गाठ दिसली. म्हणजेच ते मूल जन्मताच कुबड्या जन्माला आले होते. मोठे डोके, डोळे आत गेलेले. माझा नवरा त्या बाळाला पाहून हसू लागला आणि म्हणाला, गुंजा, पूर्ण जगात तुला हेच बाळ चोरायला मिळाले होते का? तेव्हा मी शांतच राहिली. सकाळ झाली तेव्हा आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये मी सांगू लागली की माझ्या पोटी मूल जन्माला आले आहे. परंतु या गोष्टीचे कोणालाही आश्चर्य वाटत नव्हते, कारण आमच्या झोपडपट्टीमध्ये रोज कोणाच्या ना कोणाच्या तरी घरी मूल जन्माला येत होते. आठवडाभर मी त्या बाळाची खूप काळजी घेतली. मग तो बरा झाल्यावर मी त्याला सोबत घेऊन भीक मागू लागली. परंतु मला हे पाहून खूपच आश्चर्य झाले की मी जेव्हापासून त्या मुलाला घेऊन भीक मागू लागले तेव्हा मला दुप्पट भीक मिळू लागली होती. आज समाजच असा आहे की समाजामध्ये भीती विकली जाते. गरीब मूल पाहून लोक घाबरायचे आणि त्याच्या मुलांचे कष्ट घेऊन माझ्या हातात भीक द्यायचे, कारण त्यांच्या मनात विचार यायचे की देव करो आणि माझ्या बाळावर अशी वेळ येऊ देऊ नये. त्यासाठी लोक मला भरभरून भीक द्यायचे, कारण त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळावे. आता 2 दिवसात माझे उत्पन्न चौपाटीने वाढले होते. म्हणून मी त्या मुलाचे नाव लकी ठेवले होते, कारण ते माझ्यासाठी खूपच भाग्यवानही होते. माझा नवरा ह्या माझ्या दुप्पट कमाईमुळे खूप खुश होता, पण माझ्या आतमध्ये अस्वस्थतेची भावना होती. मला भीती होती की त्या मुलाची खरी आई मला मिळाली तर ती मला मारेल, ती माझ्यापासून तिचे मूल काढून घेईल आणि मला तुरुंगातही टाकेल. परंतु मला काय माहीत होते की नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. माझ्या मनातील भीती कमी होत नव्हती. म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगून दुसऱ्या शहरात निघून गेली. माझा नवरा माझी गोष्ट ऐकायला तयार नव्हता. तो मला घेऊन दुसऱ्या शहरात जायला तयारच नव्हता. परंतु मी त्याच्यासमोर हट्ट केला, म्हणून तो नाईलाजाने त्याला दुसऱ्या शहरात यावेच लागले. दुसऱ्या शहरात आल्यानंतर आम्ही इतर भिकाऱ्यांच्या झोपड्यांच्या बाजूलाच आमची झोपडी बांधली. एकसारखे लोक असल्यामुळे आम्ही लगेचच एकमेकात मिसळून जात. परंतु तेथील महिला लकीला पाहून खूपच विचित्र तोंड करत असायच्या. त्यांचे असे वागणे पाहून मला खूप दुःख व्हायचे. मी लकीची खूप काळजी घेत होती. मी त्याला स्वतःच्या मुलासारखी जपत होती. जर कोणी माझ्या लकीकडे वाईट नजरेने पाहिले तर मला लगेच राग यायचा. आता लकीच माझ्यासाठी सर्व काही होता. फक्त तेथील एक महिला अशी होती की जी लकीविषयी वाईट बोलत नव्हती. तिचे नाव होते पूजा. पूजा आपल्या आईबरोबर तिच्या झोपडीमध्ये राहत होती. पूजा माझ्याजवळ येऊन बसायची. ती लकीला पाहून त्याच्याविषयी खूप प्रश्न मला विचारायची. त्यामुळे मला पूजावर शंका येऊ लागली होती, कारण ती लकीकडे लालची नजरेने पाहत असायची. कदाचित लकीमुळे माझी जी काही कमाई व्हायची त्याच्यावरती तिची लाळ गळत होती. जेव्हा मी माझ्या मनातील भीती माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा तो हसत म्हणाला, तू लकीला असे लपवून फिरवते जसं काही तो सोन्याचा कानाचा आहे. हां, मी माझ्या नवऱ्याला म्हणाली, सोन्याच्या कानाची गोष्ट नाही. लकी माझा मुलगा आहे. मी त्याला त्याची आई बनवून वाढवले आहे. मी माझ्या बाळापासून दूर नाही राहू शकत. तो माझ्या आयुष्याचा आधार आहे. मी आता पूजाबरोबर जास्त बोलत नसायची. तरीही मी एक दिवस पूजाला म्हणाली, माझ्या लकीला माझी खूपच ओढ आहे. तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडेच राहू नाही शकत. तो कोणाच्या हातून खातही सुद्धा नाही. देव न करो, पण जर माझ्यापासून दूर केला तर तो माझ्याशिवाय मरून जाईल. माझे बोलणे ऐकून पूजा शांत झाली होती. पूजाची मला खूपच भीती वाटत होती. माझ्या मनात नेहमी विचार यायचा की पूजा माझ्या बाळाच्या मागे लागली आहे. ती माझ्या लकीला माझ्यापासून हिरावून घेऊ जाऊ शकते. म्हणूनच मी तिला घाबरवण्यासाठी अशा गोष्टी बोलत असे. हळूहळू पूजाचा व्यवहार माझ्या आणि लकीबरोबर नॉर्मल झाला होता. हळूहळू माझा पूजावर विश्वास वाढू लागला होता की ती लकीवर प्रेम करत आहे. तिचा कोणताही चुकीचा उद्देश नाही. एक दिवस संध्याकाळी अचानक लकीची तब्येत खूप खराब झाली. त्याला खूप ताप आला होता. त्यावेळी माझा नवरा भीक मागण्यासाठी गेला होता. मी खूपच परेशान झाली होती. तेवढ्यात लकीच्या रडण्याचा आवाज ऐकून पूजा माझ्याजवळ आली आणि मला लकीविषयी विचारू लागली. जेव्हा मी तिला लकी आजारी आहे असं सांगितले तेव्हा ते ऐकून ती खूपच परेशान झाली आणि म्हणाली, मी लगेच जाऊन याच्यासाठी मेडिकल स्टोअरमधून सिरप घेऊन येते. मी पूजाने आणलेले सिरप लकीला दिली. त्यानंतर लकी शांतपणे झोपी गेला. पूजा माझ्या बाजूलाच जमिनीवर बसली होती. ती म्हणत होती, स्वतःचे बाळ आपल्यासाठी किती प्रिय असते. तेव्हा मी तिला म्हणाली, हे तुला कसे माहीत? तू तर अजून कुमारीच आहेस. त्यावर ती मला म्हणाली, मी कुमारी नाही. मला पैशांसाठी माझा गर्भ विकायला लागला. मी लग्न केले असते तर मला मूल झाल्यावर पैसे मिळाले असते. पण माझे मूल आता माझ्याकडे नाही. आता ते बाळ अशा लोकांकडे आहे जे लोक मला खूप सारे पैसे देणार होते. यासाठीवर मी माझा गर्भ विकला होता. म्हणून तर मी तुझ्या लकीवर एवढे प्रेम करते. हैराण होऊन पूजाकडे पाहत म्हणाली, नक्की तुझ्या बाबतीत काय झाले आहे हे मला सांगशील का? त्यावर ती म्हणाली, कधीतरी सांगेन. असे म्हणून ती माझ्या झोपडीतून रडतच बाहेर निघून गेली.
मी लकीकडे पाहिले. तो आता खूपच चांगला वाटत होता. आता मला पूजा थोडी ठीक वाटू लागली होती. आता माझा विश्वास पटला होता की ती लकीवर खरंच प्रेम करत आहे, कारण तिने स्वतःचे बाळ गमावले आहे. म्हणूनच ती लकीवर एवढा जीव लावत आहे. पुन्हा सकाळी मला भीक मागण्यासाठी जायचे होते, पण पूजा मात्र घरीच होती. म्हणून मी लकीला तिच्या ताब्यात दिले. मी म्हणाले, आजचा दिवस तू याचा सांभाळ कर. संध्याकाळी मी लवकरच येण्याचा प्रयत्न करते. पूजाने मोठ्या आनंदाने लकीला स्वतःकडे घेतले. मग मी निश्चित होऊन भीक मागण्यासाठी निघून गेली. परंतु संध्याकाळ झाल्यानंतर खूप विचित्र विचार माझ्या मनात येऊ लागले. म्हणून मी लगेचच सर्व काही सोडून माझ्या झोपडीकडे आली. परंतु मी झोपडीमध्ये येऊन पाहिले तर झोपडीमध्ये लकीही नव्हता आणि पूजासुद्धा नव्हती. तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. आता समजत नव्हते की मी नक्की काय करू. लकी आणि पूजाला कोठे शोधू. मी प्रत्येक झोपडीमध्ये जाऊन त्यांचा शोध घेऊ लागली, परंतु ते मला कुठेच सापडत नव्हते. म्हणून मी लकी आणि पूजाच्या नावाने आवाज देऊ लागली. खूप वेळ झाला, परंतु मला ते सापडले नाहीत. म्हणून मी रडूही लागले. तिला वाईट साईड बोलू लागली. स्वतःच्या डोक्यावर हात मारून मी जोरजोरात रडू लागले. मी स्वतःलाच दोषी देत राहिली की मी का उगाचच त्या मुलीवर विश्वास ठेवून माझ्या बाळाला तिच्याकडे सोपवले. ती पहिल्या दिवसापासूनच माझ्या मुलाकडे लालची नजरेने पाहत असायची. मी घाबरलेल्या अवस्थेत परेशान होऊन इकडे तिकडे फिरत होती. तेवढ्यातच मला लकीच्या रडण्याचा आवाज आला. एका आवाजाच्या दिशेने धावू लागली तर पूजा लकीला आपल्या हातामध्ये घेऊन येत होती. ती माझ्याजवळ येताच मला म्हणाली, ताई, तुझा हा मुलगा खूपच त्रास देतो. ह्याला तर त्याच्या आईप्रमाणे इकडे तिकडे फिरण्याची सवय झाली आहे. आज पूर्ण दिवस हा रडतच होता. मी आता तुझ्याच शोधात निघाले होते. बरे झाले तू परत आलीस. मी लगेचच माझ्या लकीला माझ्याजवळ घेऊन हृदयाशी कवटाळले आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी मी माझ्या झोपडीत निघून गेली. पूजासुद्धा शांतपणे निघून गेली होती. तेव्हा माझ्या लक्षात आले की मी पूजाचे आभारसुद्धा मानले नाहीत. तेव्हा मी पुन्हा पूजाच्या झोपडीकडे आत गेली. आत गेल्यानंतर मी पूजाला म्हणाली, आज मला तुझी कहाणी ऐकायची आहे. तुझ्या या अश्रू भरलेल्या डोळ्यांमागे नक्कीच कोणते तरी मोठे दुःख लपलेले आहे. तुझ्या मुलाच्या बाबतीत नक्की काय झाले होते? त्यावर पूजा म्हणाली, आम्ही सुद्धा भिकारी आहोत. आम्हाला सुद्धा भीक मागूनच 2 वेळचे जेवण मिळते. परंतु एखादा आजार झाला असेल तर त्यावर उपचार करूही शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढे पैसेही नसतात. माझ्या बाबांना कॅन्सर झाला होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. भीक मागून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्यावर उपचार करणे अवघड होते. मग एक दिवस माझी आई माहीत नाही कुठून आली. ती खूपच खुश होती. तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, पूजा, देवाने आपले ऐकले आहे. तुझ्या बाबांच्या उपचारासाठी देवाने तुझी निवड केली आहे. तूच तुझ्या बाबांवर उपचार करू शकतेस. मी हैराण होऊन माझ्या आईकडे पाहत म्हणाली, आई, तू काय बोलत आहेस? त्यावर आई म्हणाली, आज मी एका दरवाजासमोर भीक मागायला गेली. तेव्हा त्या घरातील मॅडम मला म्हणाल्या की माझ्या नवऱ्याचे दुसरं लग्न करण्यासाठी मी एका मुलीच्या शोधात आहे. ही अशी मुलगी हवी जी पैसे घेऊन बाळाला जन्म देईल आणि मग आमच्या आयुष्यातून ती कायमची निघून जाईल. ह्या कामासाठी मॅडम खूपच पैसे द्यायला तयार आहे. आईने माझी कुर्बानी देऊन मला त्या मॅडमच्या हवाले केले. मी लग्न करून त्या हवेलीमध्ये निघून गेले. त्या हवेलीची मालकीण खूपच सुंदर होती, परंतु तिला पैशाची खूप घमेंड होती आणि ती नेहमीच रागात असायची. ती मला म्हणाली, तुला फक्त माझ्या नवऱ्याचे बाळ जन्माला घालायचे आहे. बाळ जन्माला आले की तू तुझे पैसे घ्यायचे आणि इथून कायमची निघून जायचे. त्यानंतर कधीही मागे वळून बघायचेही नाही व बाळाचे नावही घ्यायचे नाही. स्वतः मी खूप कमी वयाची मुलगी होती. अशा वयात मला बाळाची काय गरज होती? परंतु बाबांवर उपचार व्हावे त्यामुळे मी एवढी मोठी कुर्बानी दिली होती. माझे लग्न मालकांबरोबर झाले. त्यांचे वय साधारणतः 40 वर्षे होते. खूपच प्रेमळ आणि साधे होते. ते माझी खूप काळजी घेत होते. हळूहळू मला त्या घरातील सर्व गोष्टी समजू लागल्या होत्या. मालक आपल्या बायकोबरोबर खुश नव्हते. ते तिच्या हरकतीपासून हैराण झाले होते. मालकीनबाई मालकांच्या समोर माझ्याबरोबर खूप चांगले वागायच्या, पण मालक जसे घराबाहेर पडायचे तशी ती माझ्यावर पूर्ण अधिकार गाजवायची. ती माझ्याकडून तिचे बूटसुद्धा साफ करून घेत असे. एक दिवस मालकीनबाई माझ्याकडून त्याचे बूट साफ करून घेत होती. त्यावेळी ती मला म्हणाली, तुझी लायकी तर माझ्या बुटांबरोबरच आहे. त्याच्या पुढे जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस. मालकीनबाईंचे हे बोलणे ऐकून मला खूप दुःख झाले होते. परंतु तिथे माझा स्वाभिमानच नव्हता. मी फक्त पैशांसाठी तिथे राहत होती, कारण पैशांची मला खूप गरज होती. माझ्या बाबांवर मला उपचार करायचे होते. त्यातच एक दिवस मी मालकांना प्रेग्नेंट असल्याची खुशखबर दिली. त्यावेळी त्यांना खूपच आनंद झाला होता. ते जगातील कोणतीही वस्तू आता माझ्या पायासमोर आणून ठेवायला तयार झाले होते. त्यांनी मला घरातील महाराणी बनवून ठेवले होते. ते मला बेडवरून एक पाऊलसुद्धा खाली उतरू देत नव्हते.
मालक नेहमीच ऑफिसवरून आता फोन करून नोकरांना सूचना देत असत की मालकीनबाईंना कसलीही कमी पडायला नको. ही गोष्ट जेव्हा मालकिनीला समजली तेव्हा तिला खूप राग आला होता. तिला असे वाटत होते की माझा नवरा आता माझ्यापासून दूर जाईल. खरं तर माझ्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून मालकीनबाई सुद्धा खुश झाली होती. तिला तर अत्यानंद झाला होता, कारण तिला मनातून असे वाटत होते की लवकरात लवकर मी बाळ जन्माला घालावे आणि तिच्या नवऱ्याला सोडून निघून जावे. जेव्हा माझा 7वा महिना चालू झाला तेव्हा ती मला म्हणाली, अशीच बसून राहणार आहेस का? त्यापेक्षा घरात पोचा मार, कधी कधी बाहेर जाऊन चक्रा मार. असे केल्याने तुला बाळाला जन्म देताना खूप त्रास होणार नाही. एक दिवस खूपच गरमी होती आणि मी अंगणामध्ये पोछा मारत होती. खरं तर मला खूप भूक लागली होती, पण मालकीनबाईंचा आदेश होता की जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुला खायला मिळणार नाही. अशाच अवस्थेमध्ये मी काम करत राहिली. शेवटी मला चक्कर आली आणि मी खाली कोसळली. त्यानंतर काय झाले मला माहीत नाही, परंतु मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होती. माझ्या बाजूलाच परेशान झालेले मालक बसले होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं. ते मला म्हणाले, पूजा, तू तुझी काळजी का घेत नाहीस? त्यांचे बोलणे ऐकून मी जोरात रडू लागले. त्यांना म्हणाली, मालक, मी तुमच्या घरामध्ये एका कामवालीप्रमाणे आले आहे ना, त्यामुळे मला मालकीनबाईंचे सर्व आदेश पाळावे लागतात. मालकीनबाई माझ्याकडून काम करून घेतात. त्या मला नीट जेवायला सुद्धा देत नाहीत. मालकीनबाईंना मला सांगून ठेवले आहे की मी जसे बाळाला जन्म देईल त्यानंतर मी लगेचच या घराबाहेर पडायचे आहे, नाहीतर त्या स्वतः मला घराबाहेर काढणार आहेत. तर मालकीनांची ही गोष्ट खरी होती, कारण त्यांनी मला पैसे देऊन खरेदी केले होते. मग बाळाला जन्म दिल्यानंतर माझ्या या घरावर काय हक्क होता? मी भावनेच्या भरात मालकांसमोर सर्व काही बोलत होती. मालकांना म्हणाले की मालकीनबाई बाळाला जन्म दिल्यानंतर घराबाहेर काढणार आहेत. ऐकून मालक एकदम स्तब्ध झाले होते. हैराण होऊन माझ्याकडे पाहत होते. ते मला म्हणाले, पूजा, जर अशीच गोष्ट होती तर ही गोष्ट तुम्हाला अगोदर का नाही सांगितलीस? एवढे बोलून ते माझ्याजवळून उठून निघून गेले. दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि मी घरी आली. तेव्हा मला तेथील नोकरांकडून समजले की मालकाने मालकीनबाईंची खूप बेइज्जती केली आहे. त्यांनी प्रत्येक नोकराला विचारले की मालकीनबाई पूजाबरोबर कसा व्यवहार करायचे. सर्वांना तर जे सत्य होते ते मालकांना सांगितले. नंतर मालकाने मालकीनबाईंना त्यांच्या रूममधून बाहेर काढले. त्यानंतर मालकांनी तुमचे सामान त्यांच्या रूममध्ये सेट करून ठेवले आहे. त्यांनी मालकीनबाईंना सांगितले आहे की तू तुझे तोंड मला दाखवू नकोस. आता तर मला खूप भीती वाटत होती, कारण मालकीनबाईंनी रागात येऊन काही चुकीचे केले तर. मला मालकीनबाईंच्या रागाची खूप भीती वाटत होती. मी तर कधी विचारसुद्धा केला नव्हता की हे सर्व घडेल. मी खूप घाबरली होती. माहीत नाही काय झाले, परंतु माझा विश्वास होता की नक्कीच मालकीनबाई माझा बदला घेणार होत्या. झालेही तसेच. मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झाले. मालक आपल्या बिझनेसच्या कामासाठी दुसऱ्या देशात निघून गेले होते. तेव्हा मालकीनबाई माझ्या रूममध्ये येऊन मला धमकी देत होत्या. त्या तर आता माझी औकात दाखवू लागल्या होत्या. त्यांचे असे म्हणणे होते की तुझी औकात दाखवण्यासाठी मला 1 मिनिट लागणार नव्हता. त्या मला म्हणाल्या, तू तर भिकारी नाहीस. तुला माझ्या घरात राहण्यासाठी मी जागा दिली, तुला इज्जत दिली, पण म्हणतात ना, माणूस वेळ आली की त्याचे रंग दाखवतोच, त्याप्रमाणे तू वागत आहेस. मी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. फक्त मी हैराण होऊन मालकीनबाईंकडे पाहत होती. मी काय करू, काय करू नये हे मला समजत नव्हते. मालकीनबाईंनी मला धक्के मारून घराबाहेर काढले. 2 दिवस मी त्यांच्या घराबाहेरच फिरत होती. भुकेने मी खूप व्याकुळ झाली होती. माझे शरीर पूर्णपणे थकले होते. माझी तब्येत खराब होऊ लागली होती. त्यानंतर माझी तब्येत एवढी खराब होऊ लागली ती मला समजले नाही की माझ्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे. मी बाजाराबाहेर एका महिलेची मदत मागितली. त्यावेळी तिने मला तिच्या झोपडीत नेले. तिने मला मदत केली, परंतु जेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्या महिलेने मला तिथेच सोडले आणि ती माझ्या मुलाला घेऊन पळून गेली. पूजाची गोष्ट ऐकून माझी तर झोपच उडाली होती. तेव्हा पूजाला म्हणाली, तू ओळखतेस मी कोण आहे? त्यावर पूजा रडतच म्हणाली, हो, मला माहीत आहे. तू कोण आहेस? तू तीच महिला आहेस जी माझ्या बाळाला घेऊन पळून गेली होती. मी माझ्या बाळासाठी तुला प्रत्येक ठिकाणी शोधली, परंतु तू मला सापडली नाहीस. मग शेवटी मी कंटाळून माझ्या घरी आली. तेव्हा माझ्या आईने सांगितले की तुझ्या मालकिनीने अजूनपर्यंत 1 रुपयासुद्धा दिला नाही, त्यामुळे तुझ्या बाबांवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे वेदनेने तडफडून एक दिवस ते हे जग सोडून गेले. मी आणि माझी आई दोघीच राहिलो होतो. मी माझ्या मुलाला जन्म दिल्यानंतर माझ्या मुलाला पाहिले होते. माझा मुलगा नॉर्मल नव्हता. मला माझ्या मुलाची खूप चिंता होती. मला वाटत होते त्याची कोण काळजी घेत असेल की नाही. मी नादान होती. माझी आई एकटीच होती. या जगात आमचे दुसरे कोणीही नव्हते. मी माझ्या मुलाचा शोध कशी घेऊ शकत होती? मी माझ्या बाळाचे सर्व काही देवावर सोडले होते. मग देवाने माझी अशी साथ दिली.
तो स्वतः माझ्या बाळाला माझ्या जवळ घेऊन आला. गुंजा, तू माझा चेहरा विसरली होतीस, पण मी तुझा चेहरा विसरू शकली नव्हती. विचार केला होता की तुझ्याकडून माझे बाळ घेऊन मी कुठे पळून जाणार होती, परंतु तू मला म्हणाली होतीस की हे बाळ माझ्याशिवाय कोणाच्या हातून खातही नाही. म्हणून मी माझा विचार बदलला होता. मला माझ्या मुलाच्या आयुष्यापेक्षा दुसरे काहीच प्रिय नाही. आज जेव्हा तू त्या बाळाला माझ्याकडे सोडून गेली होतीस, तेव्हा मी त्याच्या बापाच्या घरी घेऊन गेले होते. विचार केला होता की मालक बाळाला पाहून खुश होतील, त्यांना बाळाची दया येईल आणि त्याच्या उपचारासाठी ते मला मदत करतील. पण मालकीणबाईच मिळाली. तिने मला धक्के मारून घराबाहेर काढले. पूजाची सर्व कहाणी ऐकून मी तर दंग झाली होती. एवढ्या कमी वयात तिने किती साऱ्या गोष्टी सहन केल्या होत्या. तेव्हा मी तिला विश्वास दिला, तू घाबरू नकोस, तुझ्या बाजूने मी लढेल. तेव्हा ती हसू लागली आणि हसता हसता रडत होती. मी तिला तिच्या मालकांचे नाव विचारले. तेव्हा ती म्हणाली, मनोहर शेठ. आता पुढे काय करायचं होते हे मला माहीत होते. मी मनोहर शेठच्या ऑफिसचा शोध घ्यायला सुरुवात केली. मला त्याचे ऑफिस शोधण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागली नाही, परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. माझ्यासारख्या भिकारणीला एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये कोण घेऊन जाणार होते? एक दिवस सकाळीच मी ऑफिस बाहेर उभी होती. मला माहीत होते ऑफिसमध्ये जाण्यासाठी सर्वात मोठी जी गाडी येईल तीच गाडी पूजांच्या मालकाची असेल. मी त्याच गाडीची वाट पाहत बसली होती. काय करायचे हे मी आधीच ठरवले होते. जसे पूजाचे मालक मनोहर शेठ गाडीमधून खाली उतरले, तेव्हा मी जोरजोरात ओरडू लागली, शेठ, मला तुमच्या बायकोचा पूजाचा पत्ता माहीत आहे. शेठ पुढे चालत जात होते, परंतु माझा आवाज ऐकून ते जागच्या जागीच थांबले. ते आपल्या बॉडीगार्डपासून बाहेर निघून माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, पूजाविषयी तुला काय माहीत आहे? त्यावर मी त्यांना म्हणाले, तुम्ही स्वतः येऊन स्वतःच्या डोळ्यांनी पहा. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ते माझ्यासोबत आले. त्यांची गाडी जेव्हा झोपडीजवळ थांबली, तेव्हा पूजा बाहेरच उभी होती. तिने आपल्या मालकांना पाहिले आणि ती रडतच त्यांच्याजवळ आली. पूजा खूप वेळ रडत होती. तेव्हा तिचे मालक म्हणाले, पूजा, तू मला सोडून तुझ्या प्रियकराबरोबर का पळून आलीस? तुला घटस्फोट हवा होता तर तू मला सांगायला हवे होतेस. हे ऐकून तर पूजा अजूनच जोरात रडू लागली होती. तिने रडतच घडलेला सर्व प्रकार तिच्या मालकांना सांगितला. तिचे बोलणे पूर्ण झाल्यानंतर मालकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. मग मी पूजाचे बाळ तिच्या हातात दिले. तेव्हा पूजाने आपले बाळ मालकांच्या समोर धरले. तेव्हा बाळाला पाहून त्याचे हृदय भरून आले. त्यांनी लगेचच आपल्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतले. मग मालक पूजाला आपल्या मुलासह सोबत घेऊन गेले. आता मी एकटीच राहिली होती. माझ्या लेकाच्या आठवणीत रडत होती. माझे मन कोणत्याही गोष्टीमध्ये रमत नव्हते. असेच रडत रडत एक आठवडा पूर्ण झाला. तेव्हा एक दिवस मालक आणि पूजा मोठ्या गाडीमध्ये बसून आले होते. पूजा म्हणत होती की ती तिच्या आईला नेण्यासाठी आली आहे. पूजा म्हणत होती की मालकीणबाईंनी स्वतःहून मालकांना घटस्फोट दिला आहे. आमचे घर सोडून निघून गेले आहेत. तिचे हे बोलणे ऐकून मला खूपच आनंद झाला, कारण मी विचार करत होती, चला आता पूजाचे घर संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. पूजाचा मालक माझ्याजवळ आला आणि त्याने माझे आभार मानले. तुम्ही एवढे दिवस माझ्या मुलाची काळजी घेतलीत आणि माझ्या बायकोची माझ्याबरोबर भेट घडवून दिलीत. मग त्यांनी एक नोटांनी भरलेली बॅग माझ्या हातात दिली आणि म्हणाले, ही आमच्याकडून तुमच्यासाठी छोटीशी भेट, याचा तुम्ही स्वीकार करा. पैशांची बॅग पाहून मी तर हैराण झाली होती. माझा लकी खरंच माझ्यासाठी खरंच लकी ठरला होता. आता मी भीक मागणं सोडून दिलं होतं. मी त्या पैशातून एक घर खरेदी केलं. माझ्या नवऱ्याबरोबर मी एक छोटासा धंदाही चालू केला होता. आता कधी कधी मी लकीला काही दिवसानंतर न चुकता त्याला भेटायला जाते. मित्र आणि मैत्रिणींनो, आजची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.